शिवाजी महाराज दिल्लीत पोहोचले नाही, ते गेले आग्र्याला. पण त्यांचा तिथला अनुभव अपमानास्पद आणि धोकादायक होता. इतिहासात याला आग्र्याची कैद म्हटलं जातं. 1666 मध्ये आग्र्याच्या दरबारात औरंगजेबाने शिवाजी महाराजांना योग्य सन्मान दिला नाही. त्यांना मुघल सरदारांच्या मागे उभं केलं गेलं. हे शिवाजी महाराजांसाठी अपमानास्पद होतं आणि महाराज तेथून रागाच्या भरात निघून गेले. औरंगजेबाला ही कृती अपमानास्पद वाटली आणि शिवाजी महाराजांना नजरकैदेत टाकले गेलं. पण त्यांनी हार मानली नाही. त्यांनी एक युक्ती आखली. आजारी असल्याचा बहाणा करून बंदोबस्त शिथिल केलं. शिवाजी महाराज आणि संभाजीराजांनी सुटकेसाठी योजना आखली. फळांच्या टोपल्यात लपून ते महालातून बाहेर गेले. शिवाजी महाराज यशस्वीरित्या नजरकैदेतून सुटले. दिल्ली ते महाराष्ट्रापर्यंतचा प्रवास गुप्त ठेवण्यात आला. जेव्हा मुघल साम्राज्याला ही बातमी कळाली तेव्हा मुघल साम्राज्य हादरून गेलं. आग्र्याच्या कैदेवर मात करून शिवाजी महाराज परतले. हेच त्यांच्या कर्तृत्वाची आणि धैर्याची उत्तम उदाहरण आहे.